नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारने घेतला सोयाबीन बाबतीत आणखीन एक ऐतिहासिक महानिर्णय। मग मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता, याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा आणखीन एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला, ज्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी। मग मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतला की ज्याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती 100% परिणाम होणार आणि ज्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार। मग मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय आणि त्याचा सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मोदी सरकारने महानिर्णय घेतला की आता जे आपण बाहेरील देशातून कच्चं खाद्यतेल आयात करतो, ज्याच्यामध्ये कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल, कच्चं सूर्यफूल तेल, तर या तिन्ही खाद्यतेलावरती जे असणारं आयात शुल्क आहे ते आता 20% सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे लक्षात घ्या की बाहेरील देशातून आपल्याला आतापर्यंत कच्चं पाम तेल आणि कच्चं सोयाबीन तेल हे 0% आयात शुल्कावरती आयात केलं जायचं आणि सूर्यफूल तेलावरती माफक आयात शुल्क होतं, बरोबर आहे। आता सरकारनं हे 20% वाढवलं, म्हणजे आता लक्षात घ्या की बाहेरील देशातून समजा, मी समजावून सांगतो की 100 रुपयाला खाद्यतेल 1 किलो आयात होत असलं तर आता सरकार काय करणार, त्याच्यावरती स्वतःचा 20% टॅक्स लावणार। म्हणजे 100 + 20 म्हणजे 120%। म्हणजे आता 20% पाम तेल महाग होणार, 20% सोयाबीन तेल महाग होणार, 20% सूर्यफूल तेल महाग होणार। यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार। पहिला निर्णय सोयाबीन खरेदीचा, त्यानंतरचा निर्णय हा या ठिकाणी आयात शुल्क वाढवण्याचा। यामुळे कुठेतरी वाटतंय की आता सामान्य कास्तकार बांधवांसाठी सरकार काम करत आहे आणि जर अशीच निर्णय प्रक्रिया राहिली तर भविष्यात दिवाळीपर्यंत सोयाबीनचा भाव सुरुवातीला 5000 आणि त्यानंतर 6000 गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की मोदी सरकारने घेतला ऐतिहासिक महानिर्णय की ज्यामुळे आता सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।